अंमलबजावणी होईल त्याची? अजून त्याची गॅजेट झालेलं नाही आहे. गॅजेट झाल्यानंतर त्या विषयी आपण बोलू. त्यांनी घोषणा तर केली आहे, ते करावं लागेलच. पण माझं मत असं आहे, मुलींबरोबर मुलांचा पण त्याने विचार करता कामा नाही. मुलं पण आहेत आणि कुठं तुम्ही देताय, कुठल्या देत आहेत, अनुदानित विनाअनुदानित, मेडिकल कॉलेजचं असू देत, इंजिनिअरिंग कॉलेजचं असू देत, जिथं वरिष्ठ लेवलला शिक्षण मिळतं आपल्याला, त्यांच्यासुद्धा संदर्भात त्यांनी काहीतरी योजना करायला पाहिजे. त्यांच्यासाठी सुद्धा संदर्भ केला पाहिजे. कारण शिक्षण हा मूलभूत पाया आपला आहे आणि शिक्षणाबरोबर देशाचं भवितव्य ठरवलं जातं. शिक्षणाला महत्त्व दिलंच पाहिजे. आज RTEचं जर तुम्ही विचार केला, राईट टू एज्युकेशन खाली काय करतात मंत्री इथले त्यांचे किती लोकांना प्रवेश मिळाला? 1700 कोटी रुपये शासनाने द्यायचे आहेत म्हणून महाविद्यालय किंवा दुसऱ्या त्या संस्था त्यांना ॲडमिशन देत नाहीत. पालक हवालदिल झालेत, मुलांना प्रवेश मिळाला, मुलं हवालदिल झाले आहेत, संभ्रमावस्थेत पडलेले आहेत की मुलांना माझे शिक्षण मिळणार की नाही मिळणार आहेत. त्याची पण काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे शिक्षणाला लक्ष यांनी दिलेलं नाही. जे असते घोषणाच नुसते आहेत. झालं तर आनंद आहेत, पण मुलांचा सुद्धा त्यांनी विचार करावा चंद्रकांत दादांनी, असं माझं मत आहे.